नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला नीलू भाऊ या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा व्लॉग आहे एक पवित्र आणि अविस्मरणीय प्रवास, जो मुंबई ते आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा. ऑफिसमध्ये आज थोडं मी लवकर आलो, पूजा केली, थोडं काम केलं आणि मग सुरुवात केली या पवित्र प्रवासाची. तर आता मी चाललोय मुंबईतून मरोळ नाका ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अंडरग्राउंड मेट्रोने चाललोय. तो पण एक अनुभव तुम्हाला मी शेअर करत आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच जातो असं नाही आहे. मी याच्या आधी पण प्रवास केला आहे, मरोळ नाका ते मंत्रालय. परंतु आज माझ्या व्हिडिओचा एक भाग आहे जो ऑफिसमधून मी निघालो आहे आणि मी कसा कसा प्रवास करून मी पोचणार आहे आंध्र प्रदेशला, हे सगळं मी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पाहायला मिळेल, तर व्हिडिओ नक्की पहा, पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या नीलूभाऊ चॅनलला. ॲक्च्युली मेट्रोमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीला बंदी आहे. जर पकडलं गेलं तर फाईन लागू शकतो, म्हणून मी थोडीशीच व्हिडिओ बनवली. आणि आता मी बाहेर आलो आहे मेट्रोतून आणि मला CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला जायचं आहे. तर आता बाहेर आल्यावर आपण कन्फ्यूज होतो की नक्की कुठून बाहेर पडायचं. तर मी हा मॅप पाहिला आणि आता त्या मॅपनुसार मी आता बाहेर पडलो इकडे. तर परफेक्ट बाहेर आलो आहे मी, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जिथून माझी हैदराबाद एक्सप्रेस ट्रेन आहे, जी मला हैदराबादला घेऊन जाईल. 8 नंबर इकडे गाडी लागलेली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हैदराबाद 3 AC फेअर आहे 1500. आणि तुम्ही नॉर्मल बुकिंग केली स्लीपरची तर तुम्हाला 500 ते 600पर्यंत तिकीट फेअर असेल. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी 2 वाजता सुटलेली ट्रेन आता जस्ट 4:30ला मॉर्निंगला हैदराबादला पोहोचलो आहे मी. हैदराबाद स्टेशनवरून आता ऑटोने बस डेपोला जाईन हैदराबाद, आणि तिथून आपल्याला हैदराबाद बस डेपोवरून श्रीशैलम जाणारी बस मिळेल. तर मी आता ऑटोने बस डेपोला चाललो आहे. मी ऑटो शेअरमध्ये केली आहे, तर मला 40 रुपीज फेअर पडेल शेअरिंगमध्ये. वेटिंग रूममध्ये आता मी फ्रेश झालो. आता चहा पितो थोडी आणि लगेच इथून मग मी बस पकडणार आणि ती बस आपल्याला श्रीशैलमला घेऊन जाईल. आणि तो प्रवास असणार आहे एक सुंदर असा प्रवास, जो पूर्ण जंगलमधून 6 तासांचा प्रवास असेल. जंगलमधून तो रोड आहे, आपल्याला प्राणी पक्षी पण बघायला भेटतील. तर मी बसमध्ये पुढे बसेन, बघूया काय काय बघायला भेटतं. इथे बस लागली आहे जी हैदराबादवरून आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलमला घेऊन जाईल, मल्लिकार्जुन. तर मल्लिकार्जुन टेम्पलच्या इकडेच ती बस आपल्याला सोडेल. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही इकडे पुन्हा नाश्ता करायला थांबली होती बस. तर आता इथे माझा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे आणि मी आता पुढे बसले. ड्रायव्हरच्या इकडे बाजूलाच एक सीट रिकामी होती, तर मी पुढे येऊन बसलो, कारण इकडून आपल्याला प्राणी पक्षी बघायला भेटतील. या 6 तासांपैकी 4 तासाचा राहिलेला प्रवास पूर्ण आता जंगलमधून असेल आणि तो दिवसाचा आहे, तर आपल्याला नक्कीच प्राणी पक्षी बघायला भेटतील. रोडवर कोणते ना कोणते प्राणी बघायला मिळतील म्हणून मी आता पुढे बसलो आहे. पण मला रोडवरती फक्त माकडंच दिसत आहेत इकडे. आणखी मला वाटत नाही की आता खूप साऱ्या गाड्या आहेत जात आहेत, तर कुठले प्राणी आता रोड क्रॉस वगैरे करतील किंवा रोडच्या बाजूला येतील. पण रोडच्या बाजूला खूप सारे बोर्ड लावलेत की इकडे रानगवा आहे, रानडुक्कर आहेत, वाघ आहे, चितळ आहे, हरिण आहे. खूप सारे प्राण्यांच्या प्रकारचे बोर्ड लावलेत, म्हणजे इकडे खूप जंगल आहे, तर नक्कीच असतील. पण आता आपल्याला दिवसा आणखी रोडवरती एवढे ते दिसणार नाहीत, थोडं जंगलात आतमध्ये असतील ते. आता आपल्याला जे समोर दिसतंय मोठं धरण, श्रीशैलम डॅम, हे आंध्र प्रदेशमधील कुर्नूल जिल्ह्यात कृष्णा नदीवर बांधलेले भारतातील एक प्रमुख आणि भव्य धरण आहे. मला वाटतं हे नलमल्ला टेकड्यांमध्येच वसलेले आहे, कारण हा रोड नलमल्ला टेकड्यांमधून पुढे चालला आहे श्रीशैलमला.
आणि हे आपल्याला आता धरण बघायला भेटतंय. खूप भव्य धरण आहे, तुम्ही बघताय आता समोर एकदम भव्य दिव्य धरण आपल्याला बघायला मिळते. अर्ली मॉर्निंग आलो असतो तर थोडी लाईट मला दिसली असती धरणावर लावलेली, जी मी फोटोत पाहिली होती. पण आता पूर्ण उजाडलंय. वाजलेत 10:30. तर आता ते लाईट वगैरे बंद केले, तर लाईट शो मला वाटतं सकाळी पाहायला भेटतो. तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन आलात तर तुम्हाला इकडे थांबायला पण मिळेल. पण मी बसमध्ये आहे, तर बस काही तिकडे थांबणार नाही बघायला. तर मला जेवढं ह्या पुढच्या फ्रंट काचेतून बघायला भेटते आणि ते मी बघतोय आणि माझ्या मोबाईलमध्ये मी शूट करतोय. म्हणजे तुम्हाला केवढं मोठं आहे हे नदीपात्र. पावसाळ्यातून इकडे एवढा पाण्याचा विसर्ग होत असेल ना, की आपण बघून थक्क होऊन जाऊ. कारण हे आपल्या भारतातील सर्वात मोठं धरणांपैकी एक मोठं धरण आहे, जे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या मध्ये बॉर्डरवरती जी कृष्णा नदी वाहते. आणि या कृष्णा नदीवरती हे श्रीशैलम धरण बांधले. रुंद रस्ता आहे, घाट रस्ता आहे आणि प्रायव्हेट कारवाले धरण बघण्यासाठी गर्दी करतात. आणि त्यामध्ये आता 2 बस आलेत समोरासमोर, तर त्या पास होत नाही आहेत. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले. पाठी पण पूर्ण गाड्यांची लाईन लागली. मी प्रायव्हेट कारने आलो नाही तरी पण मला बसमधून समोर धरण बघायला मिळालं आणि खूप छान बघायला मिळालं. आणि पुढच्या फ्रंट काचेतून मला ही शूटिंग पण करता आली. फायनली हैदराबाद ते श्रीशैलम 6 तासाचा प्रवास करून मी आता श्रीशैलमला पोहोचलोय. मल्लिकार्जुन स्वामी मंदिराच्या आजूबाजूलाच इकडे अनेक स्वस्त आणि उत्तम पर्याय उपलब्ध आहेत राहण्यासाठी, जिथे तुम्ही यात्राधाम वरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुकिंग करू शकता. रूमवरती फ्रेश झालो आणि आता मी मल्लिकार्जुन मंदिरमध्ये दर्शनासाठी चाललो आहे. तर पांढरी लुंगी आणि काळा शर्ट मी परिधान केला आहे, जो इकडे पारंपरिक मानला जातो. मोबाईल इकडे ठेवतो बिकॉज मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ देत नाही. तर मी इकडे मोबाईल ठेवणार आहे आतमध्ये. 4 तासानंतर मी आता मंदिरातून बाहेर आलो आहे दर्शन करून. आतमध्ये खूप गर्दी होती. आपल्याला आता हा बाहेरून मंदिर परिसर बघायला मिळतोय. मंदिर जेवढं आपल्याला बाहेरून सुंदर दिसते तेवढंच आतून देखील सुंदर आहे, पण ते आपल्याला मोबाईलमध्ये काही कॅप्चर करता येत नाही. समोरच तिकडे कथ्थक नृत्य चालू आहे आणि त्याचा आवाज येतोय. चला आपण तिकडे जाऊया बघायला. आजच इकडे कथ्थक कार्यक्रम चालू आहे. आणि कथ्थक म्हणजे आपण नृत्याचा एक आविष्कार म्हणायला काही हरकत नाही. जी कथ्थकमध्ये पायांची वेगवान हालचाल, फिरकी आणि चक्कर या तालांवर नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असते आणि ते मला बघायला मिळते आज एकदम इकडे प्रत्यक्षात. मी खूप लकी आहे आणि हे मला बघायला मिळते. कथक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते भक्ती आणि कलेचा एक सुंदर संगम आहे. हे नृत्य भाव, अभिनय आणि तालावर आधारित असून विशेषतः वेगवान चक्कर या पायांच्या हालचालींसाठी प्रसिद्ध आहे.
मुंबई ते श्रीशैलम प्रवास, दर्शन आणि दर्शनानंतर मंदिराचे भव्य आणि सुंदर रूप मी माझ्या मोबाईलमध्ये कैद केले. तसेच मंदिर परिसरात मला कथ्थक नृत्य देखील पाहायला मिळाले, जो अनुभव खरंच मनाला स्पर्श करणारा होता. तर कसा वाटला माझा हा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपला निलूभाऊ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.